नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल। स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजना महायुती सरकारतर्फे जोमाने सुरू आहे। त्याचा राजनैतिक लाभ कसा घेता येतो याचे उत्तम उदाहरण गोंडपिंपरी येथे दिसून आले। रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना सभागृहात बोलवले गेले। दादांनी राख्याही बांधून घेतल्या। नंतर या महिलांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टाही घालण्यात आला। मजेची बाब म्हणजे कोणतीही महिला सभागृहात बाहेर जाऊ नये म्हणून मुख्य दरवाजा सुद्धा बंद केला गेला। मात्र डांबलेल्या महिलांचा जळफळाट बघण्यासारखा होता। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना वरोरा तालुक्यात घडली असून जिल्ह्यात युवती व अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे। वरोरा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रमोद बेलेकर या शिक्षकाचा वाढदिवस होता, म्हणून विद्यार्थिनी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता गेली। बेलेकरांनी तिला सायंकाळी पार्टीकरिता धनंजय पारखे या दुसऱ्या शिक्षकाच्या घरी बोलवले। तिथे या दोघांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या घटनेनंतर दोघेही फरार झाले। मात्र स्थानिक गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकावरून या दोघांना अटक केली। राजुरा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार वामनराव चटप यांच्यात चुरशीचा सामना झाला होता। त्यावेळी गोंडपिंपरी इथून बढत मिळाल्याने धोटे काठावर पास झाले। याच गोंडपिंपरीतील धोटे यांचा हुकमी एक्का चटप यांनी गळाला लावल्याने धोटेंना हा धक्का मानला जात आहे। मारेगाव तालुक्यातील गोरस येथे शुक्रवारी एक महिला शेतात काम करीत असताना विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाला। ती लगबगीने घराकडे निघाली आणि घर केवळ काही अंतरावरच असताना तिच्यावर वीज कोसळली आणि तिचा मृत्यू झाला। निर्मला किसन आत्राम, वय वर्ष 37 असे मृत महिलेचे नाव आहे। चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दाबकाहेटी येथे अंगणवाडी जाणाऱ्या बालिकेचा 25 वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपी अमोल अनिल माहुरे यांनी पीडितेला पाणी मागितले, ते न दिल्याने त्याने चिमुकलीच्या अंगाला अश्लील पद्धतीने स्पर्श केला। या घटनेत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना विविध पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। मात्र काँग्रेसच्या 2 गटातील अंतर्गत वाद शिंगेला पोचला असून विरोधकांसोबत स्वपक्षीय नेत्यांवर सुद्धा तोंडसूक घेताना दिसत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रयत्नाने काँग्रेसला लाभलेले वैभव या गटातटाच्या राजकारणात धुळीस मिळते की काय अशी शंका कार्यकर्ते घेत आहेत। सिंदेवाही येथील 23 वर्षीय मुलीला संगणक क्षेत्रात नोकरी लावून देतो म्हणून उमरेडला नेऊन एका लॉजमध्ये अतिप्रसंग केला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना याची माहिती दिली। यावरून मुलीने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। स्नेहा भीमराव खोब्रागडे, वय वर्ष 23, राहणार सिंदेवाही असे फिर्यादीचे नाव आहे। तर आरोपीचे नाव आकाश टेंभुर्णे, वय वर्ष 35, राहणार सिंदेवाही असे आहे। ही घटना बुधवारच्या रात्रीची आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मारडा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंतप्रधान पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याने पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। यापूर्वी ही घटना आर्वी येथे घडली असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे। त्यामुळे चॉकलेटचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी पालकांतर्फे करण्यात आली आहे। बल्लारपूर शहरात एका न्यायाधीशाच्या पतीवरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने बल्लारपूर शहरात खळबळ उडाली आहे। एक शिक्षक ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्याच अपार्टमेंटमध्ये न्यायाधीश किरायाने असतात आणि अपार्टमेंटच्या समोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये फिर्यादी आणि न्यायाधीशाचा पती यांच्यात शाब्दिक वाद झाला। त्यात न्यायाधीशाच्या पतीने त्यांना जीवे मारण्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे। या प्रकरणात न्यायाधीशाच्या पतीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।